जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तथा IMA जालना शाखेचे अध्यक्ष डॉक्टर बळीराम बागल यांना तामिळनाडूतील कोइंबतूर येथे आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांच्या या यशाबद्दल हॉस्पिटल प्रशासनाने त्यांचा सत्कार केला आहे। जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तथा IMA जालना शाखेचे अध्यक्ष डॉक्टर बळीराम बागल यांना तामिळनाडूतील कोइंबतूर येथे आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तामिळनाडूतील कोइंबतूर येथे 18 जुलै रोजी तिसरी आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा परिषद पार पडली। या जागतिक दर्जाच्या परिषदेमध्ये गंगा हॉस्पिटल कोइंबतूर यांच्या वतीने डॉक्टर बळीराम बागल यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला। डॉक्टर बागल यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेलं अभूतपूर्व योगदान आणि रुग्णसेवेतील सातत्य लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात आला। प्रामुख्याने रुग्णसेवेतील उत्कृष्ट योगदान, दर्जेदार आरोग्य सेवा आणि अवयवदान क्षेत्रातील त्यांच्या विशेष प्रयत्नांसाठी त्यांची आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। डॉक्टर बागल यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवार, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, नेहरू विद्यालयाचे शिक्षक, माजी विद्यार्थी आणि जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे त्यांचा आज हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर बळीराम बागल, डॉक्टर सदाशिवदास मिरकड, डॉक्टर कैलास राजगुरू यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। किंवा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आम्हाला पाठवा आणि ते करून त्या कमिटी समोर गेल्यानंतरच हा तुम्हाला फायनल तुम्हाला आम्ही कळवू। तर निश्चितच मागच्या महिन्यामध्येच त्यांनी मला फायनल गोष्ट कळवली की तुम्ही याच्यासाठी सिलेक्ट झाला। तर त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना असं लक्षात आलं की सर्वात प्रथम NABH हॉस्पिटल आपण जालन्यामध्ये आपणच केलं होतं। फुल NABH जालन्यामध्ये मल्टीस्पेशालिटीमध्ये आपणच केलं। ऑर्गन रिट्रायवल आपणच केलं। कॅथ लॅबमध्ये ब्रेन एंजिओप्लास्टी असतील, पेरिफेरल एंजिओप्लास्टी असेल, बरं सुपिरियर मेजेंट्रिक आर्टरीप्लास्टी असेल, यूट्राइन आर्टरी एंजिओप्लास्टी असतील, एक नाही n नंबर ऑफ गोष्टी, इन्फिरियर व्हेना केव्हा फिल्टर्स असतील, कॅरोटिड फिल्टर्स असतील, अशा एक नाही बहुधा खूप सगळ्या गोष्टी आपण जालन्यात पहिल्यांदा केल्या आहेत। आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी करण्यामागे आणि याच्यामागे निश्चितच आपली संजीवनी हॉस्पिटलची जी सर्व टीम रात्रंदिवस अहोरात्र जे काही काम करतात, निश्चितच ही एक प्रेरणा होती। आणि ज्यावेळेस मला माहिती आहे की माझ्या बॅकिंगला एवढी टीम उभी आहे, तर निश्चितच मला वाटतं की आपण काम करताना सोबत जातं। ज्यावेळेस पिडियाट्रिक कार्डिओलॉजी म्हणजे पिडियाट्रिक ओपन हार्ट सर्जरी स्टार्ट करायचं, त्यावेळेसही आम्हाला हा स्ट्रेस होता की आपण करू शकू का, होईल का, कसं होईल। परंतु त्याही केसेस आपण सक्सेसफुली ते चांगल्या केल्या आणि ते पेशंट चांगले झाले। तर निश्चितच मला असं वाटतं एवढ्या मोठ्या स्केलवरती काम ज्यावेळेस त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघितलं की जालन्यासारख्या एवढ्या छोट्या शहरामध्ये की हे सगळं काही होत आहे, आणि म्हणून त्यांना ती विशेष बाब म्हणून त्यांनी ती आवर्जून त्याचे नमूद केली। आणि ज्यावेळेस मला अवॉर्ड दिलं त्यावेळेसही त्यांनी ती नमूद केली की जालन्यासारख्या इव्हन ट्रॉफीमध्ये पण जालन्याचं नाव लिहिलं त्यांनी विशेषमध्ये। म्हणजे जालन्यासारख्या शहरामध्ये की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करतायत की जे मेट्रोपॉलिटन मोठमोठ्या शहरांमध्ये होत आहे, तर त्यांनी त्याचमुळे हा अवॉर्ड आपल्याला मला देऊ केला। मला म्हणल्यापेक्षा ह्या संजीवनी परिवाराला नव्हे तर सर्व जालना शहरासाठी आणि आपल्यासाठी हा परिवार पुरस्कार आणि